आपली आयुष्यभराची संपत्ती म्हणजे आपले चांगले संस्कार आणि चांगले विचार. ज्या दिवशी आपल्याला हे समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याची विचार करण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज दूर होतील आणि खूप सारे प्रश्न सुटतील. यशस्वी भरपूर जण असतात, पण समाधानी फार कमी पाहायला मिळतात. यश हा आपल्या कर्तृत्वाचा विजय असतो आणि समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन चांगला असेल तर या दुनियेतील सर्वच गोष्टी फार सुंदर असतात. आपली वाणी, वागणूक आणि आपले विचार हे आपले स्वतःचे उत्पादन आहेत. आपण जेवढा उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळत राहील. नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे. येताना जरी एकटे आलो असलो तरी जाताना सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे. देणारा हा कायमच सर्वश्रेष्ठ असतो, मग तो आधाराचा शब्द असो किंवा संकटात दिलेला मदतीचा हात असो. जीवनामध्ये काही प्रसंगी पैशाची गरज नाही भासत तर आधाराची गरज भासते. त्यावेळी आधार देणारी व्यक्ती ही सर्वश्रेष्ठ असते. आपले दुःख किंवा आपली अडचण मोजक्याच एखाद्या टक्के लोकांना सांगावी, कारण 50% लोकांना आपल्या अडचणीविषयी काहीही घेणं देणं नाही आणि 49% लोकांना आपण अडचणीत आहोत याच गोष्टीचा फार मोठा आनंद असतो. सुगंधी देणारी अगरबत्ती संपली की मागे फक्त राखच उरते आणि त्या राखेला परत कधी सुगंध येत नाही. अगदी तसंच मनुष्य देहात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत कर्माचा, कर्तृत्वाचा आणि विचारांचा हा सुगंध पसरायलाच हवा आणि छान जगून घ्यायला हवं. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरविरोधाचे भान आपल्याला हरवत असते आणि हे ज्यांना समजलं नाही त्यांना आपण कशाने हरलो हेही आयुष्यभर उमगत नाही. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं, मग तो मान असो, प्रेम असो अथवा वेळ असो. नको त्या गोष्टींना जास्त मोल दिलं की आयुष्याचा तोल साधणं कठीण होऊन जातं. लोकांना ऐकायला आवडेल अशा पद्धतीने बोलावं आणि लोकांना आपल्याशी बोलायला आवडेल अशा पद्धतीने आपण ऐकावं. शब्दांनाही एक चव असते, बोलण्याआधी ती चाखून बघावी. जर स्वतःला चांगली नाही वाटली तर दुसऱ्यांना ती कशी चांगली वाटेल याचा पण विचार करायला हवा. एक साधा विचार सुद्धा आपले जीवन बदलू शकतो. म्हणून नेहमी नवनवीन विचार मिळवत राहावे. निसर्गाने माणसासमोर 2 पर्याय ठेवलेले आहेत, एकतर वाटून जा नाहीतर सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका. वाटू शकलो तर आपला आनंद इतरांना वाटावा. जीवन जगत असताना केवळ ज्ञान असून भागत नाही, ते ज्ञान केव्हा आणि कसे वापरायचे याचंही भान असावं लागतं. जगायचं असेल तर चंदनासारखं जगावं, स्वतः झिजावं पण इतरांना मात्र सुगंधित करावं. जीवन जगण्याची कला ही एक सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे. म्हणूनच म्हणतात, जीवन आहे ही एक कला आणि जो शिकला तोच भला. जीवन हे नदीप्रमाणे आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करून वाहत राहावंच लागेल. सकाळ कितीही सुंदर असली तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नाही. आपल्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे आपले चांगले विचार आहेत, कारण धन आणि बळ कोणालाही वाईट मार्गावर नेऊ शकते, परंतु चांगले विचार माणसाला कधीच सन्मार्ग सोडू देत नाहीत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.